नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत रिंग रोड वंदे मातरम अपार्टमेंट फलटण येथे. महिलांचा दिनक्रम असा असतो, सकाळी खूप लवकर उठायचं, डबा भरायचा, मुलांची शाळेची तयारी करायची, यांचा डबा भरायचा, इतर कामं करायची, धुणी भांडी करायची. याच्यातून जो थोडासा वेळ उरतो त्याच्यात पण इतर कामं असतातच. पण आज इकडे ज्या महिला आलेल्या आहेत त्यांचा दिनक्रम थोडासा वेगळा आहे. सगळी यांची कामं झालेली आहेत, थोडी लवकरच झालेली आहेत आणि ह्या स्वतःसाठी वेळ काढून इथे खेळ खेळायला आलेल्या आहेत. कारण आज आहे आपला आवडता कार्यक्रम 3:30. आपण ज्या वंदे मातरम अपार्टमेंट मध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहेत, इकडच्या लोकांविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता बजरंग जाधव. बरं, या एरियाला रिंग रोड का म्हणतात हो? कारण इथं जे सगळे रोड मिळालेले आहेत आणि एक त्या रोडचा मिळून एक सर्कल तयार झालेला आहे, म्हणून त्याला आम्ही रिंग रोड म्हणतो. आणि इकडच्या या महिला कशा आहेत सगळ्या तुमच्या अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या? अपार्टमेंट मधल्या महिला सगळ्या मनमिळाऊ आहेत, सगळ्या सुशिक्षित आहेत आणि सगळ्या मनमिळाऊ असल्या कारणाने सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि सगळ्याच जे लेडीज सगळ्याच छान आहेत. छान आहेत सगळ्या, व्यवस्थित आहेत, एकत्र व्यवस्थित खेळ खेळत असतात. हो, सगळ्या खेळ खेळत असतात. कळलं आता कशा आहेत त्या? बघा ना आता. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे किती त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला माझा मित्र काढून देणार आहे. हाय, काय नाव तुझं? रोहन. कितवीत आहेस तू? अच्छा, शाळा इथे जवळच आहे? जवळच आहे. चालत जातोस तिकडे? नाही. मग सायकलवरून जातोस? हो ना. इकडची टोकन्स काढून देशील मला? 3. थांब, एक एक करून दे डोळे मीट आणि एक एक करून एक टोकन माझ्या हातात दे. आधी दे एक, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 12. दुसरा क्रमांक आहे 9. आणि तिसरा क्रमांक आहे 3. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळ तर सुरू करायचे आहेत पण मारायचे आहेत थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ मधुरा गोपाळ देशपांडे. तुम्ही काय करता? मी एक शिक्षिका आहे, म्हणजे कोचिंग क्लासेस आहेत. कोचिंग क्लासेस तुमचे? कुठला विषय शिकवता? इंग्रजी विषय शिकवते. इंग्रजी विषय शिकवता? माझं आणि इंग्रजीचं पण वाकडं आहे. माझं आणि गणिताचं वाकडं आहे, इंग्रजीचं वाकडं आहे. हो का? मग माझ्याकडे आम्ही तुम्हाला शिकवते. हो ना. पण तुम्ही एवढ्या लहान मुलांना शिकवता? नाही, मी 5वी. हो, तुमच्यापेक्षा लहान मुलांना शिकवते. माझ्यापेक्षा लहान मुलांना शिकवता? तुम्हाला तर फार छान शिकवी. अच्छा, बरं. बाकी तुम्ही काय करता? कोचिंग क्लासेस वगैरे झाले की? बाकी मी कविता करते, लेख लिहिते, मला अभिनयाची आवड आहे. काय सांगताय? हो. बरं, काही हरकत नाही. गाणी वगैरे म्हणता मग तुम्ही? नाही, गाणी नाही. अभिनय करू शकता. अभिनय काय करू शकता? करून दाखवा काहीतरी. एक उखाणा घेते, विनोदी उखाणा. विनोदी उखाणा घ्या. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, रामरावांचं नाव घेते मी श्यामरावांची लवर. या बाई अशा असल्यावर मुलं काय करणार? अहो, तुम्हीच म्हणला ना विनोद करा. विनोदात सगळं चालतं. सगळं विनोदात सगळं चालतं. येस, व्हेरी गुड. बाकी खरेदी वगैरे तुम्ही पण जात असाल ना? हो, थोडंफार जाताना. इकडे पण आपल्याला अंदाजे किती राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव ज्योती सुधीर उंडे. तुम्ही काय करता? मी श्रीमंत सईबाई महाराज महिला पतसंस्थेत मॅनेजर म्हणून नोकरी करते. अरे, मजबूत पैसे आहेत. हो ना. प्रश्नच नाही. हो ना. मॅनेजर आहात तुम्ही. आणि मग इतर वेळी काय करता? तुमच्याविषयी सांगा. मॅनेजर म्हणूनही मी काम करते आणि रिकव्हरी ऑफिसर म्हणून काम करते. रिकव्हरी ऑफिसर म्हणजे घरी जाऊन? घरची नाही रिकव्हरी करत मी. घरची रिकव्हरी नाही करत म्हणजे स्वतःच्या घरी पैसे आणून रिकव्हरी नाही? आपल्या घरी नाही, दुसऱ्यांच्या घरी जाऊन. कशी रिकव्हरी करता हो तुम्ही तिकडे? आमच्या संस्थेचे जे खातेदार असतात ना
त्यांच्याकडे आम्ही लोन देतो. लोन वेळेत जर नाही त्यांनी दिलं हा. तर मग तुम्ही त्यांना अजून लोन देता? सामोपचाराने नाही सुरुवातीला सामोपचाराने रिकव्हरी करते. हा. नाही सामोपचाराने झालं तर थोडस दमदाटी करून. तुम्ही जाता तेही- स्वतः? हो, मी स्वतः मी जाते. समजा तुमच्याकडून लोन घेतलंय हो. आणि मी परत दिलं नाही नाही दिलं आणि तर सगळे मी- सामोपचाराने वगैरे सगळे तुमचे मार्ग अवलंबून माझ्याकडे झाले. कायदेशीर मार्ग आहेत. कायदेशीर नाही तुम्ही तुम्हाला दमदाटी करून तुम्हाला दमदाटी करून असं दाखवून बघू कसं करता तुम्ही. मी नाहीच लोन देते तुम्हाला, पैसे देत नाही सांगा. द्यावेच लागतील ना, तुमच्या सह्या आहेत आमच्याकडे. तरी पण नाही देणार मी. नाही देणार म्हणजे मी माझ्या पद्धतीने जप्ती करते ना तुमची. कुठली पद्धत तुमची? कायदेशीर कारवाई तुमच्यावर 101चा वसूल दाखला नाही, म्हणजे नाहीच मी करू आणि शकत जग- तुम्ही. नाही कशी करू शकत? कायद्याचं ज्ञान मला आहे, तुम्हाला नाही. हो, पण- तुम्ही फक्त कर्ज घेतलं. मी खूप मोठा माणूस आहे, असं असं नाहीच करू त्याच्यापुढे शकत. चालत नाही. नाही अंदाजे किती राऊंड खेळायचे की नाही? हो मग जिंकायचे की नाही? हो, प्रश्नच नाही, मीच जिंकणार आहे. तरी पण वसुली करणार माझ्याकडून? हो, वसुली- करणार, हो, या, प्रश्नच मग- नाही. मग तुम्हाला राऊंड माझं खेळता नाही येणार? तुमच्याशी खूप एकनिष्ठ आहे. अरे बापरे, फारच एकनिष्ठ आहे. बरं ठीक आहे, छान छान मस्त दमदाटी करता तुम्ही. पण आता खेळ खेळायचा आहे. सो ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. सो लता शंकरलाल हासवानी. सतत हसते राहणे का? हो सतत हसत राहायचं, हो आनंदी राहता तुम्ही. हो. काय करता हो आनंदी राहण्यासाठी, हसत राहण्यासाठी? काहीच नाही, असंच काहीच नाही. नाही. हसवानींची लग्न केलं ना हो म्हणून मग सतत हसत राहता. हो. बाकी काय करता तुम्ही? घरीच असता? हो घरची कामं वगैरे हो, घरचेच. ती सगळी झाली की काय करता मला सांगा, तुमच्याविषयी सांगा. टेलरिंगचं काम करते, म्हणजे? फॉल पिको करते. इथे खूप असे आहेत का महिला हो पिको फॉल करून देणाऱ्या? हो, का? असंच टाइम पुरता टाइम पुरता? आणि बाकी टाइमपास करायला. टाइमपास करायला? म्हणजे टाइमपास करायला आपले फॉल लावत बसायचे? हो एकदा लावलं तरी त्याच्यावर परत लावायचा? नाही. नाही, एकावी एकच लावायचं. हो बरं. आणि बाकी पिक्चर वगैरे बघता तुम्ही? हो. कुठला नवा पिक्चर बघितला? आता एवढा नाही बघितलं. हो. राऊंड खेळायचे की नाही? हो, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. गप्पा मारून झाले, आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे किती. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रोडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावून एक किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार ज्योतिताई, मग लताताई आणि मग मधुराताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे कॅसरॉल. या कॅसरॉल कुकवेअरला 3 लेअर स्क्रॅच गार्ड कोटिंग आहे. याच्या हेवी डाय कास्ट धातूमुळे साधारण नॉनस्टिक कुकवेअरच्या तुलनेत याचं आयुष्य अधिक आहे. याच्या कलर कोटेड बॉडीमुळे या भांड्याचा कुक टू सर्व वेसेल म्हणून सुद्धा वापर करता येतो. आजचं प्रॉडक्ट तयार, ज्योतिताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1350. 1350. मागे काय वाटतं? बरोबर वाटते 1350? मग किती वाटते? 1500. आणि अरे आधी म्हणाला नाही, आता 1250, 1500, 1500च्या वर वाटते. ओके, तुम्हाला काय करायचंय? नाही, मला 1350 असते. ही किंमत ठेवायची. फ्रीज करूया? हो. ठीक आहे. 1350. 1350. 1350. ज्योतिताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता लताताई काय करतं. हे घ्या, 4 आकडे वापरत. किती किंमत आहे? 1540. 1540. हा, 1540 बरोबर वाटते. अरे किमती वाढवत चालले तुम्ही. मगाशी 1500 सांगितली होती. किती वाटते आता? बरोबर किंमत सांगा. काय वाटते? 2000. आणि 2000च्या वर कोण आहे? नाही, 2000. तुम्ही लावली 1540. तुम्हाला काय करायचंय? बरोबर आहे. बराबर. हा, फिक्स करून टाकूया. हो. ठीक आहे, फ्रीज करूया. 1540. 1540. 1540. लताताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता मधुराताई काय करतात. हे घ्या, 4 आकडे वापरत. किती किंमत आहे? 1850. 1850. त्याच्या आसपास असेल. आसपास मी असेल. 1850. मागे काय वाटतं? 1850. हा, बरोबर आहे. बरोबर आहे. ओके, तुम्हाला 30 ठेवायचे. हो फ्रीज करूया मग. हो. ठीक आहे. 1850. 1850. 1850.
तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. ज्योतिताईंनी किंमत सांगितली 1350 रुपये, लताताईंनी किंमत सांगितली 1540 रुपये आणि मधुराताईंनी किंमत सांगितली 1850 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1160 रुपये. त्यामुळे विजेत्या आहे ज्योतिताई. हे घ्या. काय कसं काय वाटतंय? खूप आनंद झालाय. याची रिकव्हरी एकदम पटकन झाली. मग मी सांगितलंच होतं ना मीच जिंकणार आहे. खरंच सांगितलं होतं तुम्ही. हो, मग काहीच करावं लागलं नाही. विजय सांगते ते करतेच. काय सांगताय? हो ना, व्हेरी गुड. मग ह्याच्यात काय करणार आहात सांगा. त्याच्यात बासुंदी करणार. हो आवडते माझ्या घरात सगळ्यांना. हो ना, हो. व्हेरी गुड. करा. पण तुम्ही या खायला. नशीब बोलावलं मला, त्याचीच वाट बघत होतो मी. नक्की या. ठीक आहे, हे आता घेऊन आत्ता बासुंदी करू नका, कारण दुसरी फेरी खेळायची आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. एक प्रश्न विचारणार आजचे आपले 6 स्पर्धक सोडून बाकीच्यांसाठी, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, असा मी कोण आहे काळा कुळकुळीत जणू नर्मदेतला गोटा, शिक्षणासाठी माझा खूप उपयोग होतो आणि माझ्यावर रंग सुद्धा उमटतात. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार.